स्वदेश फाउंडेशन यांच्या वतीने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोणेगाव दत्तक घेण्यात आले असून येणाऱ्या काळात गावाला संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आदर्श गाव व माझ्या स्वप्नातील गाव करण्यासाठी मदत होणार आहे। तसेच गावातील पाणी, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, रोजगार, बचत गट, शेतकरी गट आणि शेती या विषयावर काम होणार आहे। तसेच संस्था स्वच्छ, सुंदर, साक्षर, स्वास्थ्य आणि समृद्ध या घटकावर काम करते। पुणे येथे शिवकृपा गाव विकास समिती म्हणून समिती तयार करण्यात आली आहे। येणाऱ्या काळातही समिती गावात काम करणार आहे। कोणे येथे राह फाउंडेशनचे पिंगळे देखील उपस्थित होते। कोणे येथे 4 दिवसात PRA हा कार्यक्रम पार पडला। यावेळी संस्थेचे प्रतिनिधी गणेश थोरात, तुळशीराम खंडागळे, राह फाउंडेशनचे पिंगळे, रमेश बंजारा, मनोहर कांबळे, विजय गावित, प्रकाश फोडसे, कृष्णा भोरे, अनिल मस्के, प्रवीण जगधने यांनी उपस्थिती दिली आणि 4 दिवस कार्यक्रम पार पडला। या 4 दिवसात गाव विकास आराखडा तयार करण्यात आला। यावेळेस गावातील कार्यक्रमाला महिला, पुरुष, ग्रामस्थ उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात स्वदेश फाउंडेशनचे प्रतिनिधी यांचे पूजा फीत कापून गावात रॅली काढून हनुमान मंदिर येथे कार्यक्रम घेण्यात आला। यावेळेस शाळकरी मुलींनी स्वागत गीत सादर केले। तसेच ग्रामदेवतेची प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोहर कांबळे यांनी केले। कार्यक्रमाचे आभार सरपंच दत्तू उदारी यांनी केले। मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक वृंद, ग्रामपंचायत सदस्य आणि गाव विकास समिती सदस्य यांचे मोलाचे योगदान लाभले। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीत, त्र्यंबकेश्वर।